रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील भरणे नाका उड्डाणपूल सध्या दारुड्या तळीरामांचा अड्डा बनल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे। पुलाच्या कठड्यांवर मोठ्या प्रमाणात रिकाम्या बियर आणि मद्याच्या बाटल्या पडलेल्या दिसत असून परिसरात अस्वच्छतेचं साम्राज्य निर्माण झालंय। विशेष म्हणजे पुलाखाली वाहनांची सतत वर्दळ असते, तसेच फेरीवाले, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांची ये-जा सुरू असताना अशा प्रकारामुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे। रात्रीच्या वेळी येथे मद्यधुंद अवस्थेत काही जण वावरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। याच पुलाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम सुरू असताना अशा प्रकारे मद्यपान आणि बाटल्यांचा खच दिसणे अक्षम्य असल्याची भावना शिवप्रेमी आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान भरणे नाका उड्डाणपुलासह रेल्वे स्टेशन परिसरातही दारुड्यांचा अड्डा बनत चालल्याचा आरोप होतोय। भाजप नेते वैभव खेडेकर आणि मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। भरणा नाक्याचा पूल इथे छत्रपतींचं खाली स्मारक होणार आहे आणि अशा पद्धतीच्या दारू पिऊन ह्या बाटल्या इथे ठेवल्या जातात। मला काही लोकांची कीव येते आणि मनात रागही येतो। हे आपल्या संस्कृतीला बरं नव्हे। तर अशा गर्दुल्या आणि अशा बेवड्या लोकांवरती प्रशासनाने कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं।